नमस्कार, मी अमित कोळेकर. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूया आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. बेळगाव जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी. सकल भागात रस्त्यावर साचले पाणी. पावसामुळे दिलासा, पाणी टंचाई संपणार. खराब रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी. पालकमंत्री सतीश जारकीहोळींची घोषणा. एलकेजी यूकेजी वर्ग सुरू झाल्याने पटसंख्येत वाढ. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर विशेष भर देण्याचे मंत्री जारकीहोळी यांचे निर्देश. खानापूर तालुक्यात नद्यांना पूर. हब्बानटी मारुती मंदिर पाण्याखाली. शासकीय शाळेत दरवाजा फोडून जुगार. सिंदगीच्या बंदाळमध्ये खळबळ. सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. हिरण्यकेशी नदीच्या प्रवाहात वाढ. गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने लागला कोसळू. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूया सविस्तर बातम्या. बेळगाव जिल्ह्यात शनिवारी सकाळच्या सत्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागात जनजीवनावर परिणाम झाला. काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून आले. पुढील काही तासाबाबतही हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. पाहूया सविस्तर माहिती. बेळगाव जिल्ह्यात शनिवारी सकाळी 8:30 ते 11 या कालावधीत विविध भागात चांगल्या पावसाची नोंद झाली. सुळगाव उजगाव येथे सर्वाधिक 16 मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतर कोगनूळ येथे 15.5 मिलीमीटर, निलावडे येथे 15 मिलीमीटर, नागोर्डा येथे 14.5 मिलीमीटर, तर नेहरूनगर परिसरात 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. काही सखल भागात रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. हवामान विभागाने पुढील काही तासात जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पाणी टंचाईचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पाणी टंचाईची समस्या लवकरच दूर होणार असल्याचा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे. तसेच पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे राकोस्कोप जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून कृष्णा नदीची पातळीही वाढत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने महानगरपालिका, ग्रामपंचायती आणि संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक तयारी ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. विशेषतः बेळगाव शहरातील रस्त्यांच्या सुधारणा कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावेळी सांगितले. बेळगाव जिल्ह्यात शिक्षण व प्रशासनाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा विकास आढावा बैठकीत शाळा पटसंख्या वाढ आणि मतदार यादी मोहिमेवर महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. बेळगाव जिल्ह्यात एलकेजी आणि यूकेजी वर्ग सुरू झाल्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा विकास आढावा बैठकीत शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शाळांतील गुणवत्ता आणि शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला. जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी माहिती देताना गतवर्षीच्या तुलनेत शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. तसेच ग्रामीण भागातील शाळांच्या विकास कामांनाही गती देण्यात आली आहे. या बैठकीत SIR मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी फॉर्म वितरण सुरू असून येत्या 2 दिवसात सर्व पात्र मतदारापर्यंत ते पोहोचवण्याचे निर्देश दिले. बैठकीला आमदार चंद्रराज हाटीवळी, आमदार असिफ सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, काळा अध्यक्ष युवराज कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पश्चिम घाटातील मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यात नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. मलप्रभा नदी तुडुंब भरून वाहत असून परिसरातील मंदिरही पाण्याखाली गेले आहेत. पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. मलप्रभा नदी तुडुंब भरून वाहत असून जांबुटी जवळील श्री क्षेत्र हब्बानटी मारुती मंदिर आणि त्याचा परिसर पाण्याखाली गेला आहे. गेल्या 24 तासात कणकुंबी परिसरात 128 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे खानापूर व बेळगाव तालुक्यातील नदी नाले प्रभावित झाले आहेत. तिलारी पानलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने राकोस्कोप जलाशयाची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. सिंदगी तालुक्यातील शाळेत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शाळेचा दरवाजा फोडून आत जुगार खेळल्याचा प्रकार समोर आल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील बांदाळ येथील शासकीय उर्दू कनिष्ठ मुलांच्या शाळेत अज्ञात समाजकंटकांनी रात्री दरवाजा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर वर्गखोलीत पत्त्यांचा जुगार खेळल्याची घटना उघडकीस आली आहे.
सकाळी शाळेत आलेल्या कर्मचाऱ्यांना दरवाजा तुटलेला अवस्थेत दिसून आला। वर्गखोलीत जुगार खेळण्याचे पुरावे तसेच साहित्य विखुरलेले आढळून आले। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली। शासकीय शाळेच्या परिसराचा बेकायदेशीर कृत्यासाठी वापर झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। शाळांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कडक सुरक्षा उपाययोजनांची मागणी होत आहे। तसेच दोषीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। आजार कोणताही असो, छोटा किंवा मोठा, अचूक निदान आणि योग्य उपचार हेच सर्वात महत्त्वाचे। डॉक्टर सरनोबत रिसर्च सेंटर, अनुभव, विश्वास आणि परिणामकारक होमिओपॅथिक उपचार। बेळगावातील डॉक्टर सोनाली सरनोबत आणि डॉक्टर समीर सरनोबत यांच्या केदार क्लिनिक व डॉक्टर सरनोबत रिसर्च सेंटर येथे गेल्या 20 वर्षापासून अत्याधुनिक होमिओपॅथिक उपचाराद्वारे कोकण, दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील हजारो रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे। थायरॉइड, मधुमेह, सोरायसिस, संधिवात, कॅन्सर, गुडघेदुखी, ॲलर्जी, कंबरदुखी, स्त्रियांचे आजार, झोपेचे विकार, लहान मुलांचे आजार, त्वचा विकार तसेच विविध जुनाट आजारावर जर्मन औषधासह डॉक्टरांकडून वैद्यकीय होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। पहिली शाखा केदार क्लिनिक, फुलबाग गली, बेळगाव। मोबाईल क्रमांक 9946964918। दुसरी शाखा डॉक्टर सरनोबत क्लिनिक, गोवावेस सर्कल जवळ, बेळगाव। मोबाईल नंबर 9916106896 किंवा 08312431 घाट माथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम बेळगाव जिल्ह्यातील नद्यांवर दिसू लागला आहे। हिरण्यकेशी आणि घटप्रभा नद्यांच्या प्रवाहात वाढ झाली असून गोकाक धबधबा पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे। महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम बेळगाव जिल्ह्यात जाणवत आहे। हिरण्यकेशी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। त्यामुळे घटप्रभा नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे। या वाढलेल्या प्रवाहामुळे प्रसिद्ध गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे। आंबोली घाट आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। धबधब्याचे रौद्र आणि मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने नदी व धबधबा परिसरात नागरिक आणि पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पावसाळ्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत ठेवणे ही काळाची गरज बनली आहे। बेळगावातील किल्ला तलाव परिसरात याच पार्श्वभूमीवर पाणी काढण्यात आली। नागरिकांनाही महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ यांच्या वतीने युवा नेते अमान शेठ यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बेळगाव किल्ला तलाव परिसराची पाणी करून प्लास्टिक कचऱ्यामुळे तुंबलेल्या जलनिस्सारण वाहिन्यांची स्थिती जाणून घेतली। पावसाळ्यात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळ्याने परिसरात पूरस्थिती व पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असून अडथळे दूर करून पाण्याचा सुरळीत निचरा करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। अमान शेठ यांनी नागरिकांनी नाले, तलाव आणि जलवाहिन्यांमध्ये प्लास्टिक व इतर कचरा टाकू नये असे आवाहन करत अशा निष्काळजीपणामुळे पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवनासह घरे, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याचे सांगितले। स्वच्छ बेळगाव आणि पावसाळ्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही जबाबदारीने कचरा व्यवस्थापन करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। बेळगाव महापालिकेच्या फेरीवाल्यावरील कारवाईवरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे। या कारवाईच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना पालकमंत्र्यांनीही महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे। बेळगाव महापालिकेने अलीकडेच फेरीवाल्यावर केलेल्या धडक कारवाईबाबत कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार झाली का याची माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाईल असे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी बेळगावात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता कारवाई करण्यात आल्याचा फेरीवाल्यांचा आरोप असून याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली। महापालिकेची कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार झाली असेल तर अधिकारी आपले काम करत असतील, मात्र नोटीस देण्यात आली होती की नाही याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले। याच पत्रकार परिषदेत यमकरमंडी येथे स्वामीवर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना हा प्रकार वैयक्तिक कारणातून घडल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट होत असून याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी नमूद केले। कोल्हार पुलावरून कृष्णा नदीत कोसळलेल्या भीषण अपघातात मोठी अपडेट समोर आली आहे। 3 दिवसापासून सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर अखेर संबंधित वाहन बाहेर काढण्यात यश आले आहे। विजयपूर हुबळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील कोल्हार पुलावरून कृष्णा नदीत कोसळलेला टिप्पर 3 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शुक्रवारी जड क्षमतेच्या क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला। या घटनेत टिप्परच्या आत अडकलेला चालकाचा मृतदेह आढळून आला। 1 जुलै रोजी टिप्पर आणि कारमध्ये ओव्हरटेक दरम्यान झालेल्या धडकेमुळे चालकाचे नियंत्रण सुटून टिप्पर थेट पुलावरून नदीत कोसळला होता। या अपघातात टिप्पर चालक संतोष कोटी बेपत्ता झाले होते। त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस, अग्निशमन दल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सलग 3 दिवस शोध व बचाव मोहीम राबवत शुक्रवारी क्रेनच्या सहाय्याने टिप्पर नदीतून बाहेर काढण्यात आला। घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील कारवाईसाठी प्रक्रिया सुरू केली आहे। अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे। बेळगाव शहरात पुन्हा एकदा पावसाने थैमान माजवलं आहे। सखल भागामध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे।
शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. शिवाजीनगर फर्स्ट मेन व सेकंड क्रॉस परिसरातील मुख्य रस्ते पूर्णतः जलमय झाले. गुडघाभर पाणी साचल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. अनेक घरांच्या तळघरात पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले असून दुचाकी व चारचाकी वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडली आहेत. दरवर्षी निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी निचरा व्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आरोग्याची काळजी आता आपल्या विश्वासाच्या ठिकाणी. मेजर डॉक्टर प्रशांत धोंगडी MBBS MD ex-AMC कन्सल्टिंग फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी हॉस्पिटल इन्सेंटिव्ह अँड ट्रॉमा केअर सेंटर येथे 24/7 रुग्णसेवा उपलब्ध आहे. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, प्रसूती सेवा, हाडांचे आजार, मधुमेह, रक्तदाब, एंडोस्कोपी व लॅप्रोस्कोपी ऑपरेशन्स तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अनुभवी डॉक्टरांकडून आधुनिक वैद्यकीय उपचार, उत्तम रुग्णसेवा आणि अत्यल्प दरात विश्वासार्ह आरोग्य सेवा फक्त सिद्धी हॉस्पिटलमध्ये. गणेशपूर गल्ली, शहापूर, बेळगाव. संपर्क 08312426 किंवा 7847021132. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बेळगावात SRS फाउंडेशनतर्फे विशेष उपक्रम राबवण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेचीही माहिती देण्यात आली. बेळगावातील खंजरगली येथील शासकीय उर्दू शाळेत SRS फाउंडेशनतर्फे आयोजित पुस्तक वाटप कार्यक्रमात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना 600 वह्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणात सातत्य राखून कठोर परिश्रम करण्याबरोबरच उपलब्ध शैक्षणिक संधीचा योग्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच SRS फाउंडेशनच्या SSSC शिष्यवृत्ती योजनेची माहिती देताना SSSC परीक्षेत 90% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षापासून शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी नुकसानीची नोंद होत आहे. कॅम्प परिसरात घडलेल्या एका घटनेनंतर परिस्थितीची गंभीरता वाढली आहे. पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरात विविध ठिकाणी नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. कॅम्प परिसरातील इस्लामिया शाहीची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भिंत कोसळल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या घटनेमुळे शाळेच्या परिसराचे नुकसान झाले असून प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केली आहे. सततच्या पावसामुळे शहरात पाणी साचणे, झाडे पडणे आणि भिंती कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. तरी नागरिकांनी पावसामध्ये अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे तसेच जीर्ण इमारती व भिंतीपासून सुरक्षित अंतर ठेवावे असे प्रशासनाने आवाहन केले आहे. SRS मोहिमेच्या अंमलबजावणीला वेग देण्यात आला असून फॉर्म वितरण आणि कामकाज वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक पार पडली. बेळगाव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली 3 जुलै रोजी विशेष पुनरावलोकन मोहिमेसंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत माहिती संकलन, फॉर्म वितरणाची प्रगती तसेच SRS मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. फॉर्म वितरणासह सर्व कामे तातडीने, अचूकपणे आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच ERO, EERO आणि BLO पर्यवेक्षकांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर पुन्हा एकदा भालकीतून महत्त्वाची मागणी समोर आली आहे. मराठी भाषिकांच्या हक्कासाठी प्रभावी पाठपुरावा करण्याचे आवाहन करण्यात आले असून याबाबत निवेदनही सादर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या न्याय आणि तातडीच्या सोडवणुकीसाठी प्रभावी पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भालकी तालुका शाखेने केली आहे. या संदर्भात समितीचे तालुकाध्यक्ष दिनेश मुदाळे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदर, भालकीसह 865 मराठी बहुल गावांचा प्रश्न अनेक दशकापासून प्रलंबित असून सध्या तो सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच सीमा भागातील मराठी भाषिकांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व भाषिक हक्कांच्या संरक्षणासाठी विशेष उपाययोजना कराव्यात आणि संसदेत विविध मंचावर हा प्रश्न सातत्याने मांडावा अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा.
सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड 3ऱ्या रेल्वे गेट जवळ रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली टिळकवाडी बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. एपीएमसी बाजारपेठेच्या स्थलांतराबाबत व्यापाऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच 24 तास पाणीपुरवठा योजनेतील कामगारांच्या प्रश्नावरही चौकशीचे आश्वासन देण्यात आले आहेत. एपीएमसी बाजारपेठेच्या स्थलांतरानंतर व्यापाऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही, तसेच बाजारपेठेतील सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडवल्या जातील, अशी ग्वाही बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. जय किसान भाजी मार्केटनंतर एपीएमसी भाजी मार्केटचे स्थलांतर होणार असून व्यापाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत L&T कंपनीने 200हून अधिक कामगारांना कामावरून कमी केल्याच्या वृत्ताची तातडीने चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कामगारावर अन्याय झाल्यास त्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही आणि आवश्यक असल्यास संबंधित कंपनीला त्यांना पुन्हा कामावर घेण्याबाबत सूचना दिल्या जातील, असेही पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. चिकोडी तालुक्यात नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने पूरस्थितीची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. चिकोडी तालुक्यात कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठाच्या गावामध्ये पूरस्थितीची भीती निर्माण झाली असून प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील मुसळधार पावसाचा परिणाम चिकोडी तालुक्यात दिसत आहे. अवघ्या 24 तासात या नद्यांच्या पाणीपातळीत सुमारे 5 फूट वाढ झाली आहे. कृष्णा नदी पुन्हा दुथडी भरून वाहू लागली आहे. पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. देणगी गैरव्यवहाराच्या आरोपामुळे बद्रीनाथ धाम पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यापूर्वी अयोध्येतील प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता या नव्या आरोपामुळे चौकशी सुरू झाली आहे. अयोध्येतील राम मंदिरातील देणगी गैरव्यवहाराच्या चर्चेनंतर आता उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामातूनही अशाच प्रकारचे आरोप समोर आले आहेत. बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीच्या अर्थात BKTCच्या एका कर्मचाऱ्यावर देणगी गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. भैरव सेना या धार्मिक संघटनेने BKTCला पत्र पाठवून समिती अध्यक्षांच्या वैयक्तिक सहाय्यकावर गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीनंतर BKTCचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन सिंह रांगड यांनी संबंधित कर्मचाऱ्यासह ड्युटीवर असलेल्या 4 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून 3 दिवसात स्पष्टीकरण मागितले आहे. उत्तर प्रदेशात भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. टोल प्लाझावर LPG टँकरचा स्फोटासारखा अपघात होऊन मोठी जीवितहानी झाली आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिहोरी टोल प्लाझा येथे भीषण अपघात घडला आहे. कानपूरहून वाराणसीकडे जाणाऱ्या वेगवान LPG टँकरचे नियंत्रण सुटून तो थेट दुभाजकाला धडकला. धडकेनंतर मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली आणि काही क्षणातच आगीचा प्रचंड भडका उडाला. संपूर्ण परिसर आगीच्या विळख्यात सापडला. या दुर्घटनेत टँकर चालक धर्मेंद्र द्विवेदी यांचा जागीच मृत्यू झाला, तर टोल प्लाझावर कार्यरत असलेले 5 कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान आणखी 3घांचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. इंडी उपनोंदणी कार्यालयात लोकायुक्तांनी मोठी कारवाई करत अनियमिततेचा पर्दाफाश केला आहे. सलग 3 दिवस सुरू असलेल्या या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विजयपूर जिल्ह्यातील इंडी उपनोंदणी कार्यालयावर लोकायुक्त पोलिसांनी सलग 3 दिवस कारवाई सुरू ठेवली आहे. या कारवाईत अनधिकृत मध्यस्थ, आर्थिक गैरव्यवहार आणि गंभीर अनियमितता उघड झाली आहे. लोकायुक्त पोलीस अधीक्षक T मल्लेश यांनी ही माहिती दिली आहे. कारवाई दरम्यान कोणतेही अधिकृत पद नसतानाही नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या 12 मध्यस्थांना घटनास्थळी अटक करण्यात आली. सुमारे 42,000 रुपयांची रोकड त्यावेळी जप्त करण्यात आली. बॉन्ड रायटर परवाना नूतनीकरण न झाल्याने अनेक जण अनधिकृतपणे कार्यरत असल्याचे समोर आले आहे. तसेच उच्च मूल्यांच्या जमिनी कमी दाखवून नोंदणी केल्याने कोट्यावधी रुपयांच्या महसुली नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दानपत्र नोंदणीत नियमभंग, न्यायालयीन आदेशाकडे दुर्लक्ष आणि भूमी केंद्रातील कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोषीवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे T मल्लेश यांनी यावेळी सांगितले. आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे. आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.